रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। पंचशील नगर येथे शेतकरी कामगार पक्ष नवीन पनवेल आयोजित माता रमाई, राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता अहिल्याबाई होळकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कुंकू लावील, रमाना फेम, सुषमा देवी यांचा प्रबोधनपर गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाची सुरुवात मातांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी ममता प्रीतम म्हात्रे, त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले। यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी पत्रकार समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सचिव शंकर वायदंडे, सहसचिव राम बोरिले, शेकाप जिल्हा सरचिटणीस गणेश कडू, शेकाप पुरोगामी संघटना जिल्हाध्यक्ष देवा पाटील, नगरसेविका सारिका भगत, युवा नेते सुनील वानखेडे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले। या दरम्यान प्रमुख पाहुण्या ममता प्रीतम म्हात्रे, शेकाप महिला आघाडी अध्यक्षा माधवी गोसावी, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, मंदा ताई जंगले, गणेश कडू, निलेश सोनावणे, देवा पाटील यांचा सत्कार सुनील वानखेडे यांच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। असंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध संचालिका आरजे कोमल डांगे यांनी केले। खरंच बाप्पाकडे प्रार्थना करते आणि या अगोदर कधी मला पुरस्कार मिळाला नव्हता, पण आपल्या तुमच्या वतीनं मला पुरस्कार मिळाला, फार मोठी गोष्ट आहे आणि मला खूप आनंद होत आहे। तुम्ही मला पुरस्कारानं सन्मानित केलं, धन्यवाद। आवाज जोरात आला पाहिजे, जय भीम। यस, कारण आपण पंचशील नगर मध्ये राहतो आणि पंचशील नगर मध्ये राहत असताना सुनीलच्या माध्यमातून कायम आपल्याशी संपर्कात येण्याचा हे एक चांगलं माध्यम दरवर्षी सुनीलच्या कडून आम्हाला मिळतं। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत सुनीलच्या वतीने आणि त्याच्या सगळ्याच सहकाऱ्यांच्या वतीने इथे एक आगळा वेगळा उपक्रम ताई आमच्या अख्ख्या पनवेल तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अशाच प्रकारचा हा उपक्रम सुनीलच्या माध्यमातून राबवला जातो आणि त्यात तुमच्यासारखे दिग्गज कलाकार या पनवेल नगरीत आणून सुनील आम्हाला जी भीमरूपी जी गाण्यांची मेजवानी देतो त्याच्यामुळे खरंच मंत्रमुग्ध होऊन जातं। या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ आणि आपल्या महामाया रमाबाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती आपण साजरी करत आहोत। खरं तर यांच्या ज्या त्यागाच्या कार्य आहे ते आपण बघत आलोच आहे, पण त्याच्यानुसार गाथा गाऊन चालणार नाही, तर त्याच्या आपण अंमलातही आणल्या पाहिजे। म्हणून जे काय आपल्या घरात लहान मुलं असतात किंवा आता ज्या पिढीला माहिती नाही आहे की रमाबाईंनी काय त्याग केलं, हे त्याग सगळ्यांना सांगितलं पाहिजे। आणि नुसतं
जयंतीपुरती नाही, पण ते रोजच्या आयुष्यामध्येही सुद्धा आपल्याला दिसलं पाहिजे. म्हणून चांगलं मानव घडवायचं काम हे आपल्याकडे आहे. त्यामुळे नुसतं जयंती न करता मी म्हणेन सुनीलला की सुनील रोज इथे काहीतरी त्या आईने केलेलं त्यागाचं हे दिसलं पाहिजे आपल्या मुलांच्या ह्याच्यातनं. आणि मी सांगेन की मी सुनीलचं परत एकदा कौतुक करेल की नुसतं महिलांचाच दिवस नसला तरी संयुक्त जे जयंती साजरी करत होते या ज्या महामाया होत्या या नुसतं भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर देखील आपल्या गाथा गायला जातात. आणि त्यांची संयुक्त जयंती सुनील साजरी करतो त्याच्यामध्ये मला खूप कौतुक वाटतं की एक पुरुष असून सुद्धा स्त्रियांना इतकं पुढं आणण्याचं किंवा त्यांच्याबद्दल सांगण्याचं काम करतो. मला असं वाटतं की आपण यासाठीच भारताबाहेर जे आपली वावा चालू असते ती ह्याच्यामुळे चालू असते की आपली संस्कृती आपण छान चालवतो. त्यामुळे सुनील तुझं काम खूप चांगलं चाललंय. आरोग्य शिबिराबरोबर हे जे तू करतोस हे अतिशय चांगलं काम आहे. त्यामुळे तू असंच काम करत राहावं ही अपेक्षा करते. आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सगळ्या महिलांच्या वतीने मी आज स्त्रीवार अभिवादन करते. आज शेतकरी कामगार पक्ष नवीन पनवेल आणि संयुक्त जयंती साजरी केलेली आहे त्या सुनीलसाठी पहिल्यांदा जोरदार टाळ्या वाजवूया. कारण त्या मुलाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रत्येक वेळी तो छान भारदस्त कार्यक्रम करत असतो आणि त्याची तब्येत बरी नसताना सुद्धा तो एवढा छान कार्यक्रम केला आणि तुम्ही त्याला चांगला भरभरून प्रतिसाद देता त्यासाठी खरंच तुमचं पहिल्यांदा धन्यवाद. कारण ह्याच्या धगधगीमध्ये एवढे कार्य करणे आणि त्याच्यानंतर ताईनं त्यांनी आणले त्यांनी जे आत्ता गाणं गायले ते खरंच म्हणजे जर त्यातून अर्थ घेतलं तुम्ही तर बघा ऐकण्यासारखं आणि घेण्यासारखं आहे की रमाबाईंनी किती वर्षी लग्न केलं आणि किती संसार आणि कसं सांभाळलं. तर त्यामध्ये आता आपल्यामध्ये एखादी रमाबाई एखादी जिजामाता आणि एखादी सावित्रीबाई फुले जर झाली तर खूप त्यांच्या आत्म्याला शांती लागेल. आणि आपल्या ज्या मुलं आपण घडवतो एक तरी आपण शिवाजी महाराज घडवायला पाहिजे एक तरी बाबासाहेब घडायला पाहिजे. लक्षात ठेवा कारण ज्या सावित्रीबाईंनी शिक्षणाचा पाया रोवला ज्या सावित्रीबाईंनी अगदी स्वतःचं मंगळसूत्र सुद्धा विकलं आणि त्या सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षण आज आपण हे जे बघतोय जे बोलतोय आम्ही तुम्ही ते सावित्रीबाईमुळेच हे आपल्याला आरक्षण मिळाले 50% हे त्या खरोखर त्या माऊलीमुळे. त्या माऊलीची सर आपल्याला तर येणार नाहीच पण आपण आज असं आपण पण करूया की आपण काहीतरी त्याच्यातून बोध घेऊया आणि आपण कोणतरी त्याच्यातून उत्पन्न करू की आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना एक चांगलं प्रबोधन करूया आपण आणि त्याच्यातून आपण घडूया. आणि या आजच्या त्या सुनीलच्या कार्यक्रमाला माझ्याकडून माझ्या सगळ्या शेतकरी कामगार पक्ष आणि सगळ्या महिला वर्गांकडून भरभरून शुभेच्छा.